सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 19वा दिवस आहे। प्रत्येक नागरिकाचं आयुष्य मौल्यवान आहे असं म्हणत सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीसंदर्भात दिल्ली हायकोर्टानं चिंता व्यक्त केलेली आहे। वांगचुक यांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवण्याचे निर्देश दिले गेलेत। त्यांचं आंदोलन हे सुरू आहे सध्या आणि त्यांच्या आंदोलनादरम्यान त्यांच्या आरोग्यावर दररोज 24 तास देखरेख ठेवण्याचे दिल्ली हायकोर्टानं निर्देश दिलेत। दिल्ली हायकोर्टानं सोनम वांगचुक यांच्या खालावत चाललेल्या प्रकृतीसंदर्भात चिंता सुद्धा व्यक्त केलेली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीसंदर्भात चिंता व्यक्त केलेली आहे। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 19वा दिवस आहे। वांगचुक यांची प्रकृती खालावल्याचं समजताच निश्चित काळजीत टाकणारी ही बातमी आहे। प्रचंड वाईट वाटतंय। सरकारनं बळीच घ्यायचा ठरवलंय असं दिसतंय। मोदींना विनंती की जरा या प्रश्नात लक्ष द्याल असं राज ठाकरे म्हणतायत। नीट परीक्षांचा विषय आणि त्यातला गोंधळ सोपा विषय नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। सोनम वांगचुक प्रकरणावरनं आदित्य ठाकरे संतापले। वांगचुक यांच्या उपोषणाकडे केंद्र सरकारचं दुर्लक्ष होत असून केंद्राला देशाच्या भविष्याची काळजी नसण्याचं हे लक्षण आहे अशी टीका आदित्य ठाकरेंनी केलेली आहे। एक पोस्ट त्यांनी या संदर्भातली केलेली आहे। ही एक पोस्ट आपण आपल्या स्क्रीनवर सध्या बघत आहोत। ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे सोनम वांगचुक यांची भेट घेणार आहेत। जंतर मंतरवर त्या सोनम वांगचुक यांच्या भेटीसाठी पोहोचल्याचं समजतंय। जंतर मंतरवर सुरू असणारं सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंनी आधीच पाठिंबा दर्शवलाय। पक्षाच्या वतीनं हा पाठिंबा देण्यासाठी म्हणून सुषमा अंधारे दिल्लीत दाखल झाल्या आहेत आणि त्या सोनम वांगचुक यांची भेटही घेत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।